राजा काका, अरे कसला एवढा विचार करतोय? अरे सगळे हे चाललंय ना ते ऐकून बघून मला अक्षरशः मनस्ताप व्हायला लागलेला आहे. मला म्हणजे रात्र आपल्या सगळ्यांनाच. बरं ते अजिंक्यचं चिन्हही मी समजू शकतो रे. आता हे जे काही चाललंय ना ते त्याच्याही हातात राहिले नाहीये आणि माझ्याही हातात. मला खरंच या गोष्टीचा आता प्रचंड कंटाळा यायला लागलेला आहे. राजा काका, ही अफवा आहे, मग तरी सुद्धा अशा अफवा का पसरवत आहेत? तेच तर मला कळत नाहीये. त्या विचारा चित्राच्या मनाची काय अवस्था झाली असेल मी समजू शकतो. त्या बिचारीला तर आयुष्यातनं उठवायला निघालेत हे गावकरी, आणि या गावकऱ्यांसाठी अक्काता जीव टाकते. का उपयोग आहे का? त्या गावकऱ्यांसाठी काय करणं म्हणजे ते म्हणतात ना, कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच राहणार. म्हणून तू या सर्वांपासून लांब जायचं ठरवलंय? नाही, मी लांब नाही चाललोय. मी स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करतोय. ते गावकऱ्यांच्या फंदात पडणंच नको. मी अजिंक्यलाही ही गोष्ट सांगितली पण तो ऐकतच नाही. काय करणार? खरं म्हणजे मी त्याला भारतात बोलवायलाच नको होतं. त्यावेळी तो आला नसताना आता खूप बरं झालं असतं. त्याने काहीही झालं नसतं. हा नाहीतर दुसरा विषय मिळाला असता सगळ्याला. तेही बरोबरच आहे. बरं त्या मास्तरांची किती फळफट चालली आहे. या वयामध्ये त्यांना लोकांकडून काय काय ऐकून घ्यावं लागतंय. राजा काका, माझ्या कानावर असं आलंय की मास्तर चित्रासाठी स्थळं बघतायत. म्हणून काय चुकलं त्यांचं? काय चुकलं? मुलीची पार बदनामी व्हायच्या आधी तिला उधळून टाकावी असं कुठल्याही बापाला वाटेल ना. एकदा काही ही गोष्ट जगजाहीर झाली की त्या पुरुषाकडून लग्न करणार आहे? नाही नाही, पण कधी कधी मला वाटतं मास्तरांचं जरासं चुकलंच. काय? हां, म्हणजे किती झालं तरी चित्रा ही अक्कादांची मानसकन्या आहे. त्याने असं परस्पर लग्न ठरवायला नको होतं. म्हणजे अक्कादांना जर कळवलं असतं तर बरं झालं असतं. बरं, अक्कादाने आपल्याला विचारलं काय, तर आपण काय उत्तर देणार? आता आपण एका गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. काही झालं तरी ही गोष्ट अक्कादांपर्यंत पोहोचता कामा नये. हो, पण बघ, तुम्ही विचार कर. मी काय म्हणतोय तुला पटेल. राजा काका, टाकले खोत मी हात जोडतो तुमच्या. अहो, आमची अब्रू हेच आम्हा गरीबाचं भांडवल असतं हो. त्याचे धिंडवडे नका काढू. जा तुम्ही इथनं. तुमचाही माझ्यावर विश्वास नाही का? तुम्ही तर मला लहानपणापासून ओळखता ना. ही ओळख हा जवळीकपणाच बदनामी करतोय माझी. मी हात जोडतो तुम्हाला टाकले खोत. तुम्ही आमच्यापासून 4 हात दूर राहा. हे बघ, रागाच्या भरात कुठलाही निर्णय घेऊ नकोस. राग नाही, मला कीव येते असल्या अनाडी गाववाल्यांची. रीतिरिवाजांचं ढोंग आणि अंधश्रद्धा यातच गुरफटले तिथले लोक. आणि मला असल्या गोष्टींना अडकून नाही राहायचं आहे. तू इतका शिकलास पण तू तुझा शहाणपणा त्यांना शहाणा करण्यासाठी वापरलास का? नाही ना. उलट त्यांच्यातलाच एक मूर्ख बनून राहिलास. अजिंक्य, अजिंक्य, why are you looking so tensed? एवढा नर्वस का आहेस? पाहतेस ना तू गावात काय चाललंय ते. आय वॉज नॉट एक्सपेक्टिंग दिस. मला वाटलं होतं एकदा काकादांना तुझा स्वभाव कळला की त्यांच्या साक्षीनेच आपलं लग्न होईल.
इथे गावात राहून जर माझी अशी बदनामी होणार असेल, कशाला राहायचं इथे? अजिंक्य, व्हॉट आर यू टॉकिंग? खरंच नीलू, मला असं वाटतं आपण आता हे गाव सोडून जावं. नाही अजिंक्य, अरे या गावातल्या माणसाचा स्वभाव तुला माझ्यापेक्षा चांगला माहिती आहे. ते तर बोलतच राहणार. तू कशाला मनाला लावून घेतोयस? नीलू, तशीच जर गोष्ट असती तर मी मनाला नसतं लावून घेतलं. माझं एक वेळ ठीक आहे ग, पण त्या चित्राला हे सगळं फेस करावं लागतंय. लोक काही मनाला येतील ते आरोप करतायत तिच्यावर, तिच्या आजोबांवर. अजिंक्य, जेव्हा लोकांना कळेल की ही सगळी अफवा आहे तर ते लगेच विसरून जातील रे. यू नो व्हॉट अजिंक्य, जेव्हा मी या गावात आलेले ना तेव्हा मला नव्हतं वाटलं की मी या गावात राहीन, पण आता खरंच इथून जावंसं वाटत नाहीये. नीलू, अजिंक्य, लहानपणापासून मला आई वडिलांचं प्रेम नाही मिळालं. मी एकटीच होती रे. पण आता या वाड्यातली लोक, एवढं मोठं कुटुंब एकमेकांना सांभाळून घेतात, एकमेकांना आधार देतात, हे सगळं पाहून मला खरंच जावंसं नाही वाटत. आय कॅनॉट गो अजिंक्य, आय डोंट वॉन्ट टू गो. नीलू, पण आपण इथून गेल्याशिवाय लोक चित्राला दोष देणार नाही थांबवणार. अजिंक्य, तर असंच आहे तर एक उपाय आहे माझ्याकडे. काय? आपण चित्राची मदत घेणं थांबूया. तुला जमेल? हो, गाव सोडून जाण्यापेक्षा तर ठीक आहे ना. अजिंक्य, मी इथे खरंच खूप रमली आहे रे. इथलं प्रेम, इथली लोक, हे सोडून मी नाही राहू शकत. नीलू, तू सगळ्यांसाठी सध्या पाहुणी आहेस. एकदा का सत्य परिस्थिती कळली ना की हीच प्रेमळ लोक तुला वाड्याच्या बाहेर काढतील. नाही अजिंक्य, मला नाही वाटत. आणि तूच सांगितलेलंस ना की प्रेमाने जग जिंकलं जातं. मग हा वाडा जिंकणं किती कठीण आहे. मला या वाड्यातल्या प्रत्येक माणसाचं मन जिंकायचं आहे. पर जर इथून जायची वेळ आलीच तर? तू का इथून जायचं मागे लागलायस? जस्ट लिसन टू मी वन थिंग. इथून जायची वेळ जर आली ना तर मी नाही, माझा प्रेत जाईल इथून. नीलू, चित्राचं हे असलं वागणं, यावर विश्वास नव्हता ना तुमचा? आता सगळा गाव बोलतोय. मी बोलत होते तर माझ्या बोलण्यावर विश्वास नाही. आता आहे का उत्तर? अहो, पण चित्रा आणि अजिंक्य खोटं बोलतील का? लोकांना काय एवढंच कारण मिळालं की सांगायला नको, गैरसमज करायला मोकळे. अहो, एकाचा होईल गैरसमज, दुसऱ्याचा होईल, सगळ्या गावाचा होईल. सारा गाव म्हणजे कोण हो? सांगा ना, कोण सारा गाव? ती 4 रिकाम टेकडी टाळकी म्हणजे सारा गाव का? त्यांना काय काम नाही, उद्योग नाही, कुचळक्या करायला मोकळे गावाची. तुम्ही तुमचंच खरं करणार. आपलंच नाणं खोटं तर दुसऱ्याला बोलून काय उपयोग? वंस, जे खरं असेल ना ते एक ना एक दिवस बाहेर येईलच. हो, खुनाच्या वेळेला यांना काही कमी बदनाम केलं होतं का गावकऱ्यांनी? पण निर्दोष सुटलेच की नाही शेवटी? तुम्हाला चित्रा एवढी निर्दोष वाटते ना, मग मास्तरांनी का डांबून ठेवले तिला घरात? वाड्यावर यायचं का बंद केलं? बोला ना, आहे उत्तर?